नमस्कार, सुप्रभात. मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. राजकीय बातम्या आहेत त्यांच्याकडे आपल्याला जायचंच आहे, सविस्तर आढावा त्यांचा घ्यायचा आहे. परंतु तुर्तास महत्त्वाची बातमी आहे राज्यातल्या हवामानासंदर्भात. राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळीचा मोठा फटका बसलेला आहे. यवतमाळ, अकोला, धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे. रब्बी पिकांना मात्र त्याचा मोठा फटका बसलाय. जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारपिटीचा तडाखा बसलेला आहे. न्हावी आणि पाडळसामध्ये सुपारी एवढ्या गारा पडल्याचंही पाहायला मिळालं. तर यवतमाळच्या केजागमध्ये सुद्धा वीज पडून एका महिलेचा मृत्यू झालाय आणि एक महिला गंभीर जखमी झालेली आहे. अवकाळी पावसानं हरभरा, तूर आणि भाजीपाल्याला मोठा फटका बसला, तर तापमानातही घट झाली आहे. एकंदरीतच अवकाळीचा रब्बी पिकांनाही मोठा फटका बसलाय, म्हणून शेतकरीही चिंतेत आल्याचं पाहायला मिळत आहे. अगदी जळगावला सुद्धा गारपिटीनं तडाखा दिलेला आहे. इतक्या मोठ्या स्वरूपातल्या ह्या गाऱ्या होत्या की लोकांना त्या लागत सुद्धा होत्या आणि त्यामुळेच या गारपिटीचा तडाखा बसल्यामुळे आता पिकांना मोठं नुकसान होणारे शेतकरी हवालदिल झाल्याचं पाहायला मिळत आहे. यानंतर 36 जिल्हे 36 रिपोर्टरच्या माध्यमातून हवामानाच्या संदर्भातील अशाच बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. अमरावतीत जोरदार पाऊस झाला. जोरदार पावसामुळे कापूस, संत्रा, हरभरा आणि तूर पिकांना फटका बसण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार यवतमाळच्या अनेक तालुक्यांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली होती. अवकाळी पावसामुळे तूर आणि रब्बी हंगामातील पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. नंदुरबार जिल्ह्यातील काकडदाट परिसरात तुफान पाऊस पडला होता. अवकाळी पावसामुळे शेती पिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. पाऊस पडल्यामुळे आंब्याच्या उत्पादनातही मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे अक्कलकुवाहून नंदुरबारला जाणाऱ्या बसमध्ये पाणी साचलं. यामुळे बसमधील प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. एकीकडे महामंडळ भाडे वाढ करतंय, मात्र अशा भंगार बसेसमधूनच प्रवास करावा लागत असल्यानं नागरिक त्रस्त झाले. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार साक्री तालुक्यातील पिंपळनेर परिसरात अवकाळी पाऊस झाला. अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांची मात्र तारांबळ उडाली. या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची चिन्ह आहेत. नाशिक जिल्ह्यातील कळवण आणि निफाड परिसरात पाऊस कोसळलाय. काही भागात जोरदार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळे गहू, हरभरा, द्राक्ष पिकाला मोठा फटका बसणार असून या पिकांवरती रोगाचा प्रादुर्भाव होणार असल्यानंच शेतकरी आता चिंतेत आलेत. जळगाव शहरासह रावेर 40 गावात जोरदार पाऊस पडलाय. अचानक आलेल्या पावसानं जनजीवनही विस्कळीत झालं होतं. दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या. पुण्यात पुढचे 2 दिवस मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे वेधशाळेने ही शक्यता वर्तवली आहे. गेल्या 24 तासांत पुणे शहरासह जिल्ह्यातील हवामान बदलामुळे कमाल आणि किमान तापमानात 1 ते 2 अंशांनी वाढ झाली आहे. शहरात गेल्या काही आठवड्यांपासून थंडी आणि प्रदूषणामुळे निमोनियाच्या तापात वाढ झालेली आहे. त्यातच लहान मुलं आणि वृद्धांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव वाढतोय. त्यामुळे हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेणं आणि दैनंदिन दिनचर्या पाळणं गरजेचं असल्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. यवतमाळच्या सर्वच तालुक्यात पावसानं हजेरी लावली होती. यावेळी मारेगाव तालुक्यातील कुंभाशेत शिवारात महिलेच्या अंगावरती वीज कोसळली. मेघा गणपत पानघाटे असं महिलेचं नाव असून जागीच त्यांचा मृत्यू झालाय.
कोल्हापुरात ढगाळ वातावरणामुळे हरभरा, शाळू, वांगी, टोमॅटो या पिकांना धोका निर्माण झालेला आहे. ढगाळ वातावरणामुळे पिकांना कीड आणि रोगांचाही धोका वाढलाय. म्हणूनच शेतकऱ्यांना औषध फवारणी करावी लागत असून उत्पादनाचा खर्चही वाढलाय. वर्धामधील शेतकऱ्यांनी रंगीत कापसाचं उत्पादन घेतलंय. या कापसापासून मगन संग्रहालयाच्या खादी उत्पादन विभाग खादीचा कापड निर्माण करण्यात येणार आहे. हा प्रयोग वर्ध्यात पहिल्यांदाच होत असल्यानं खादी उत्पादकांत आणि ग्राहकांतही पसंती मिळते. केंद्र शासनाच्या वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट अवॉर्ड 2023-24 साठी देशातील 60 जिल्ह्यांना मानांकन मिळालंय. राज्यातील 14 जिल्ह्यांना ते मिळालं असून त्यामध्ये रत्नागिरीचा समावेश झालाय. रत्नागिरी जिल्हा हापूस आंबा उत्पादनात देशात एक ब्रँड झालाय. हिंगोली जिल्ह्यामध्ये हळदीच्या पिकावरती करपा रोगाचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे हळदीच्या उत्पादनावरती मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात जवळपास 5% वाढ झालेली आहे. सोयाबीनपेक्षा सोयाबीनच्या भावातील वाढ जास्त आहे. देशभरात आज बहुतांश बाजारांमध्ये सोयाबीनचा भाव हा 4,000 पोहोचलाय. नाशिकमध्ये ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक धास्तावलेत. पाऊस आणि गारपिटीच्या शक्यतेमुळे द्राक्ष उत्पादकांची डोकेदुखी वाढली आहे. कोल्हापूर बाजारात कांद्याला क्विंटलला 500 रुपयांची वाढ झालेली आहे. तर टोमॅटोच्या दरात सुद्धा दर्जानुसार 500 ते 1000 रुपयांची वाढ झाली आहे. मागणी असल्यानंच हे वाढीव दर नवीन वर्षापर्यंत कायम राहतील असंही व्यापाऱ्यांनी सांगितलंय. अकोल्यात डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात 3 दिवसीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. प्रदर्शनाचा कालचा हा पहिला दिवस असून या प्रदर्शनात पुष्प प्रदर्शन आकर्षण ठरलंय. यात विविध रंगांची परदेशासह भारतातील फुलांचाही समावेश आहे. जळगावात थंडी वाढल्यानं भरीत पार्ट्यांना सुरुवात झाली आहे. खानदेशात थंडीच्या दिवसात भरताच्या वांग्यांना मोठी मागणी असते. नागरिक मित्रपरिवारांसह रम्य ठिकाणी जाऊन पार्ट्या करताना दिसतात. बोगस फळपीक विम्याच्या तपासणीसाठी कृषी आयुक्तालयाचं पथक रवाना झालंय. हवामानावरती आधारित फळपीक विमा योजनेत 2 लाखांहून विम्याची नोंदणी झाली आहे. यातील हजारो विम्यांची नोंदणी ही बोगस असण्याची शक्यता आहे. तर खोटी कागदपत्र जोडून नोंदणी करण्यात आली होती. सीएससी चालकांच्या भूलथापांना बळी पडू नये असं आवाहनच यावरून आता कृषी अधिकाऱ्यांनी केलं. रब्बी हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी 16 डिसेंबर ही शेवटची तारीख होती. या तारखेपर्यंत सोलापूर जिल्ह्यात यंदा आतापर्यंत 95,124 शेतकऱ्यांनी विमा उतरवलाय आणि या विम्यामुळे जिल्ह्यातील 1,43,860 हेक्टर क्षेत्रावरील पिकं संरक्षित झाली आहेत. राज्यातील नामांकित कंपन्यांच्या ब्रँडची नक्कल करत बाजारात बनावट कीटनाशक विक्री करणाऱ्या टोळ्या आता पुन्हा सक्रिय झाल्यात. या टोळ्यांना नेमकं कसं रोखायचं याबाबत कृषी विभाग सुद्धा संभ्रमात आहे. उत्तर महाराष्ट्रात नुकतंच धाडी टाकून 14 लाखांहून अधिक किमतीची कीटकनाशकं जप्त केली गेली आहेत. पालघरमध्ये युरियाचा पुन्हा काळा बाजार उघडकीस आलाय. शेतीसाठी वापरला जाणारा युरिया हा कारखान्याच्या कामासाठी नेला जात असताना पोलिसांनी पकडलाय. युरियाचा संपूर्ण ट्रक बोईसर पोलिसांनी ताब्यात घेतलाय. अलिबागमध्ये एप्रिल महिन्यापासून रेशन दुकानात साखर आलेली नाहीये. त्यामुळेच 9 महिन्यांपासून रेशन कार्ड धारक साखरेपासून वंचित आहेत. शासनाकडून
टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रेशन दुकानात साखर उपलब्ध होणार आहे. कल्याणमध्ये भाजपा आमदार सुलभा गायकवाड यांचा अभिनंदनाचा बॅनर पाडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी काळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 2 जणांनी बॅनर पाडल्याची माहिती आहे. दरम्यान पोलीस अधिकचा तपास करतायत. डोंबिवली पश्चिम इथल्या सुभाष रोड परिसरात भुयारी गटाराचं काम सुरू असतानाच विजेच्या तारेवरती झाड कोसळलं आणि खोदकामामुळे झाड कोसळलं असून सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाहीये. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. बीटी कवडे रोडवरती पेट्रोल पंपाजवळील भंगाराच्या दुकानात फ्रीजमधील कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट झालाय. या स्फोटामध्ये एकाचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झालेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढीलचा तपास ते करतायत. घरगुती गॅस सिलेंडरमधून मशीनच्या सहाय्यानं गॅस काढून अवैधपणे व्यापारी सिलेंडर भरणाऱ्या 4 जणांच्या जेजुरी पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे गॅसचा काळा बाजार करणाऱ्या मोठ्या टोळक्यांचा पर्दाफाश झालाय. परळीमध्ये एका व्यक्तीच्या नावावरती 900 कोटींचे व्यवहार झाल्याचं दिसून येत आहे आणि त्यामागे परळीचा आका आहे असा आरोपही धस यांनी धनंजय मुंडे यांचं नाव न घेता केलाय. महादेव ॲपच्या माध्यमातून कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोपच सुरेश धस यांनी केलाय आणि या आर्थिक व्यवहाराचं कनेक्शन हे मलेशियापर्यंत असल्याचा दावाही धसांनी केलाय. आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांचं राजकारण संपवण्यासाठीच सुपारी घेतल्याचा आरोप आमदार अमोल मिटकर यांनी केलाय. बीडच्या मस्साजोग प्रकरणावरून त्यांनी सुरेश धस यांच्यावरती टीका केली आहे. सुरेश धस मंत्रीपद न मिळाल्यानं टीका करत आहेत असंही ते म्हणाले. धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्रीपद देऊ नका अशी मागणी शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी या प्रकरणावरती भाष्य करताना आपली भूमिका मांडली, पण यामुळे राजकीय परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे. क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे नॉट रिचेबल झालेत. गेल्या 3 दिवसांपासून भरणेंचा कुठलाही संपर्क झालेला नाहीये. भरणे यांचा फोन सुद्धा स्विच ऑफ येतोय. त्यातच भरणेंनी अद्यापही पदभार स्वीकारलेला नाहीये. त्यामुळे मनासारखं खातं मिळालं नाही म्हणून भरणे नाराज असल्याच्या आता चर्चा होत आहेत. लाडकी बहीण योजनेमुळे शिक्षकांचे पगार होत नाहीयेत अशा चर्चा आता सुरू झाल्यात. यावरती मंत्री अदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिक्षकांचा पगार होत नाही अशी चुकीची अफवा पसरवली जाते. त्यांचेच पगार वेळेत होतील. लाडकी बहीण योजनेमुळे कोणत्याही खात्यावरती ताण आलेला नाहीये असंही स्पष्टपणे त्यांनी सांगितलंय. उदयनराजे यांच्याकडून भाषणामध्ये शिवेंद्रराजे यांचा पालकमंत्री असा उल्लेख करण्यात आला. साताऱ्यामधील एका कार्यक्रमामध्ये बोलतानाच त्यांनी हे वक्तव्य केलंय. त्यामुळे पालकमंत्री म्हणून शिवेंद्रराजे यांचं नाव फायनल झालं असावं अशी चर्चा आता जिल्ह्यात सुरू झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची भाजपकडून तयारी सुरू असल्याचं भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी सांगितलंय. त्यामुळे ताकदीनं महापालिका निवडणूक लढू आणि जिंकू असा विश्वासही दरेकरांनी व्यक्त केला. पंकजा मुंडेंनी मंत्रिपदाचा कारभार स्वीकारलाय. पंकजा यांच्याकडे पर्यावरण आणि पशुसंवर्धन विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. याआधी पदभार स्वीकारणार नसल्याचं मुंडेंनी स्पष्ट केलं होतं. मात्र आता स्वतःच्याच निर्णयावरून मुंडेंनी यू-टर्न घेतलाय. बीड सरपंच हत्या प्रकरणी आज बीडमध्ये मूक मोर्चा काढला जाणार आहे. मारेकरांना अटक करा या मागणीसाठी नागरिक आक्रमक झालेत. बीड जिल्ह्यातील कार्यालयावरती हा मोर्चा काढला जाणार आहे आणि या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती बीड शहरात बॅनर्स लावण्यात आले.
बीडमध्ये निघणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। बंदोबस्तात 500 पोलीस कर्मचारी, 4 DYSP आणि 1 अप्पर पोलीस अधीक्षक असणार आहेत। बीड सरपंच हत्या प्रकरणी न्याय मिळवून देण्यासाठी आज बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढला जाणार आहे आणि या मोर्चात शरद पवार सहभागी होणार होते, पण आता पवार मोर्चात सहभागी होणार नसल्याची माहिती आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिली आहे। बीड सरपंच हत्या प्रकरणी लातूर जिल्ह्यातील रेणापुरात आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। रेणापूर तालुक्यातील 50 पेक्षा जास्त गावातून लोक आक्रोश मोर्चात सहभागी झाले होते। श्रीराम विद्यालय ते तहसील कार्यालय असं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। रेणापुरातील आक्रोश मोर्चात सरपंचाची मुलंही सहभागी झाली होती। वडिलांच्या हत्येच्या घटनेत जे लोक आहेत ते सर्व दोषींना तात्काळ अटक करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणीच यावेळी सरपंचांच्या मुलांनी केली आहे। बीड सरपंच हत्या आणि खंडणी प्रकरणी अटकेत असणाऱ्या विष्णू चाटेच्या पोलीस कोठडीत वाढ झाली आहे। विष्णू चाटेला 6 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। विष्णू चाटे हा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा तालुकाध्यक्ष आहे। बीडमध्ये हवेत गोळीबार करणाऱ्या कैलास फडला जामीन मंजूर झालाय। 1 दिवसाची कोठडी संपल्यानंतर फडला परळी कोर्टात हजर करण्यात आलं आणि त्यानंतर परळी कोर्टानं त्यांना जामीन मंजूर केलाय। राजगुरुनगरमधील 2 अल्पवयीन मुलींच्या हत्या प्रकरणी आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। हे हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशी द्यावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे। राजगुरुनगर शहरातील 2 बहिणींच्या हत्याकांड प्रकरणाचे पडसाद राजगुरुनगर शहरात पाहायला मिळाले। आंदोलकांनी पुणे नाशिक महामार्ग रोखला होता, मात्र आंदोलकांमध्ये 2 गट पडल्यानं मोर्चा मागे घेण्यात आला। आता पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन केलं गेलं। आरोपीला फाशी देण्याची मागणी करत आंदोलक आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळालं। राजगुरुनगरचं प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू, तसंच या प्रकरणी लवकरात लवकर चार्जशीट दाखल होईल असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितलं आहे। मुंबईतील घाटकोपरमध्ये भरधाव टेम्पोनं 5 ते 6 जणांना चिरडलाय। टेम्पोच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झालाय। घाटकोपरच्या चिरागनगर मार्केट परिसरात ही घटना घडली आहे। धुळ्याच्या शिरूरमध्ये 2 वेगवेगळ्या अपघातात 3घांचा मृत्यू झालाय। शिरूर फाटा ते विंचूर फाटा परिसरात दोन्ही अपघात झाल्याची माहिती आहे। पुण्यातून एक मोठी बातमी समोर येतेय। पुण्यात भंगाराच्या दुकानात झालेल्या स्फोटाचा सीसीटीव्ही आता समोर आलेला आहे। या स्फोटात एकाचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झालेत। बीटी कवडे रोडवरती एका भंगाराच्या दुकानात हा स्फोट झाला होता। सिलेंडर सदृश्य टाकी फोडण्याचं काम इथे सुरू होतं आणि त्याच वेळी मोठा स्फोट झाला। मोहम्मद शेख नावाच्या इसमाचा यात मृत्यू झालाय तर 3 जण गंभीर जखमी झाले। त्या कामगारांवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तिसरी मुलगी झाली म्हणून पतीनंच पत्नीला पेटवल्याची थरकाप उडवणारी घटना परभणीत घडली आहे। जखमी पत्नीचा यात मृत्यू झालाय। पती कुंडलिक काळेनं क्रूरतेनं सर्व मर्यादा ओलांडल्या आणि आपल्या पत्नीला जिवंत जाळलं। कुंडलिक आणि मैना काळे या दाम्पत्याला आधीच 2 मुली होत्या, त्यात तिसरी ही मुलगीच झाली आणि म्हणून पती नेहमी पत्नीला शिवीगाळ करून तिला मारहाण करायचा।
26 डिसेंबरला झालेल्या वादात पतीनं पत्नीच्या अंगावरती पेट्रोल टाकलं आणि तिला पेटवून दिलं. गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा रुग्णालयातच मृत्यू झाला आणि या प्रकरणी कुंडलिक काळेवरती आता पोलिसांत गुन्हा दाखल झालाय.